दत्त संप्रदायात श्री दत्त माला मंत्र व श्री दत्त यंत्र यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे व तितक्याच या गोष्टी गुप्तही ठेवल्या जातात. श्री दत्तात्रय माला मंत्राच्या अनुष्ठानाने भगवान श्री दत्तात्रयांचा कृपाप्रसाद प्राप्त होऊन परमार्थात परमोच्च अवस्था प्राप्त होते. अनेकानेक विपदा, ताप, आपत्ती, ग्रहबाधा, आर्थिक दुर्भिक्ष आदी दूर होऊन मनशांती मिळते. कुठलीही संकटे दूर होतात, असा अनेक संत भक्तांचा स्वानुभव आहे. या महामंत्राच्या 400 संख्याजपाने मंत्रसिद्धी मिळते व पुरश्चरण 12,000 जपसंख्येने होते. हा मंत्र सर्व आगमानिगमांचे सारच आहे. या मंत्राचे तांत्रिक मूर्त रूप म्हणजे श्री दत्तात्रय यंत्र आहे. ताम्रपत्रावर कोरलेले हे यंत्र अत्यंत प्रभावशाली आहे. असे यंत्र मिळाल्यास ते स्थापन करण्यापूर्वी त्यावर अग्नुत्तारण सुक्ताने 12 वेळा अभिषेक करून मगच प्राणप्रतिष्ठा करावी. माला मंत्राचा जप करताना हे यंत्र समोर चौरंगावर अथवा पाटावर ठेवून त्यावर पिवळे अथवा पांढरे रेशमी वस्त्र ठेवावे व मग त्यावर पादुका अथवा श्री दत्तात्रयांची मूर्ती ठेवून त्यांच्या समोर बसून जप करावा. जपानंतर देवघरात हे यंत्र ठेवताना मात्र नेहमी उभेच ठेवावे व त्याचे समोर मूर्ती अथवा पादुका ठेवाव्यात. या मंत्राचे अनुष्ठान करावयाचे झाल्यास सोवळे, ओवळे व आचार हा कडक व शास्त्रशुद्ध रीतीने पाळावयाला हवा. या मंत्राच्या अनुष्ठानासाठी श्री दत्तयंत्र हे हवेच. जे केवळ स्मरणाने संतुष्ट होतात, महाभय दूर करतात, आत्मज्ञान देतात. ज्ञान व आनंद हे ज्यांचे स्वरूप आहे, बाल, वेडा किंवा पिशाच्च यांच्यासारखा ज्यांचा कधीकधी वेश असतो, जे महान योगी आहेत, मायागुणांपासून अलिप्त आहेत, अनुसयेचा आनंद वाढवणारे आहेत, अत्रि ऋषींचे पुत्र आहेत, अशा भगवान दत्तात्रयांना माझा नमस्कार असो. यापुढे तंत्रशास्त्रातील बीजासह श्री दत्तात्रयांचे स्वरूप वर्णन करून काही गोष्टींच्या प्राप्तीसाठी प्रार्थना केली आहे. जे संसार बंधनातून मुक्त करणारे आहेत, असाध्य गोष्टी साध्य करून देणारे आहेत, सर्व वैभव देणारे आहेत, असाध्य गोष्टींना सहज आकर्षित करून देणारे आहेत, वाकसिद्धी प्राप्त करून देणारे आहेत, त्रैलोक्याला वश करणारे आहेत, भावरूपाने मनात राहून सर्वांच्या मनात प्रेरणा निर्माण करतात, समाधी संपत्ती देणारे आहेत, भूलोकाचे राज्य देणारे आहेत, अविनाशी आहेत, त्या श्री दत्तात्रयांना नमस्कार असो. हे भगवान, ऐहिक व परलौकिक संपदा माझ्या अधीन करा. सुष्ट शक्तींना माझ्याकडे आकर्षित करा. दुष्ट शक्तींचा नाश करा. माझ्यातील दुर्गुणांचे उच्चाटन करा. दुष्ट शक्तींचे स्तंभन करा. काम क्रोधादी शत्रूंना मारा. दैवी संपदेने मला प्रसन्न करा. मला संपन्न करा. माझ्या चित्तात अखंड समाधान ठेवा. परक्यांनी केलेल्या जादूटोणा, करणी इत्यादींचा नाश करा. अनिष्ट ग्रहांचे निवारण करा. शारीरिक व्याधींचा समूळ नाश करा. मानसिक दुःख दूर करा. देहाचे पोषण करा. चित्त संतुष्ट ठेवा. सर्व मंत्र, यंत्र, तंत्रे आणि पल्लव ही आपलीच रूपे आहेत. हे परमात्मा, महासिद्ध अशा दत्तात्रयाला माझा नमस्कार असो. हा या दत्त माला मंत्राचा भावार्थ आहे.